विधान परिषदेची निवडणूक आहे आणि आता पानसर यांनी 9 वाजता माघार घेतली आहे संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीने. तर यावर काय म्हणणं आहे तुमचं? काय आहे की मुळामध्ये दुपारी अगदी आत्मदहन करेल, मला माघार घ्यायची नाही, मी माझ्या आई वडिलांना स्मरून सांगतो, अशा प्रकारची भाषा त्या ठिकाणी संबंधित उमेदवाराची होती. मला वाटतं की दुपारी जे काही त्या ठिकाणी चित्र दाखवलं गेलं ते खोटं होतं. आणि आता जे काही त्या ठिकाणी समोर होतंय ते त्यांना दुपारी जो अर्थपूर्ण विषय त्या ठिकाणी करून हवा होता तो कदाचित होत नसावा. आता त्यांच्या ज्या काही अर्थपूर्ण गोष्टी असतील त्या बहुधा पूर्ण झालेल्या दिसत आहेत. त्यामुळे आता त्यांनी ही जी काही माघार घेतली आहे ती काही धक्कादायक किंवा अनपेक्षित अशी आम्हाला वाटत नाही. पण टायमिंग जर बघितलं आपण तर टायमिंग दुपारचा होता. दुपारी जेव्हा त्यांनी आंदोलन केलं, रात्रीचे 9 वाजता त्यांनी आता माघार घेतली आहे संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीने. ते संग्राम जगताप आणि हे दोघं जण गाडीत बसून गेले, परत तिथं गेले आणि त्यांनी माघार घेतली. तर काय काय आहे वाटतं की या तुम्हाला? या या देशात मत लोकशाही उरली आहे का? हा, म्हणजे निवडणूक आयोग काय करतोय? त्यांना हे दिसत नाही का सगळं? रात्री आता सरकारी कार्यालय, तुम्ही सामान्य माणसांचे प्रश्न घेऊन जा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, तुम्हाला संध्याकाळी 5:40 झाली तरी सामान्य माणसं उभं करणार नाहीत. मग हे कोण आहेत? हे काय राजे महाराजे आहेत का या देशातले, हा, या राज्यातले? त्यामुळे कोण त्या ठिकाणी मांडवल्या करतंय, त्याच्यामध्ये कोण एजंटगिरी करतंय? काय आहे की आता जी विधानसभेची जी पोटनिवडणूक जी मध्यंतरी झाली, तर त्यावेळेला काही लोकांचा खूप खर्च झाला होता अशी चर्चा आहे. हम्म, तो हम्म, खर्च वसूल करण्यासाठी काही लोक मध्ये एजंटगिरी करतायत. आणि हम्म. ज्यांच्या संदर्भातला हा विषय आहे ते कुणाचे नातेवाईक आहेत, त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून फॉर्म भरला, हे सगळं जिल्ह्याला माहिती आहे ना. मुळामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं अशा प्रकारची भूमिका जी घेतली ती मुळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याची त्यांची स्ट्रॅटेजी होती. त्यामुळे हम्म, हम्म. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा नगरमध्ये, विशेषतः नगर शहरामध्ये काही मोठे नेते त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. आणि ते उद्या भविष्यामध्ये मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्या ठिकाणी स्पर्धेत मागे टाकतील असा त्यांचा सगळा तो आविर्भाव आहे. त्याच्यामुळे या सगळ्या साठमारीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या पदरात मात्र काहीच पडणार नाही, हे दुर्दैवानं या ठिकाणी नमूद करावं लागेल. काय वाटतं तुम्हाला? आपण जे निवडणूक आयोग जे अधिकारी तिथं बसवले त्यांना जाब विचारला पाहिजे, की जे पानसरे आहेत त्यांनी दिवसभर आज आंदोलन करून प्रशासनाचा वेळ वाया घातला, की त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे? नाही नाही, मुळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं कुणाच्या दबावातनं नियम धाब्यावरती बसून रात्रीचं त्यांचं कार्यालय सुरू ठेवलंय. दुपारी 3 वाजताची जर माघारीची शेवटची वेळ होती तर 3 वाजून 1 सेकंदला सुद्धा कुणाला उभं करता कामा नये. हम्म, बरं का? जर यांना माघार घ्यायचीच होती तर ह्या अंधारातल्या तडजोडींसाठी प्रशासन का त्याला खतपाणी घालतंय? हा, हम्म, हम्म, का प्रशासन सुद्धा या सगळ्याचा भाग झालंय? त्याच्यामुळे हे जे काही चालू आहे ह्या देशात लोकशाही उरलेली नाही. त्या ठिकाणी कोणीतरी वरतून मुंबईत बसून फोन करतं आणि सगळी यंत्रणा त्या ठिकाणी हलते. हे दुर्दैव आहे की सामान्य माणूस आणि या राज्यातल्या शेतकऱ्याचे प्रश्न असतील, हे गॅस डिझेल हे ऊर्जेचं संकट आपल्या समोर आहे, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ह्या सगळ्याच्या त्यांचं वैयक्तिक स्वरूपाचं सगळं आहे. लोकांना याच्यामध्ये इंटरेस्ट कुठलाही नाहीये. त्यामुळे आता ज्या लोकांनी निवडून दिलं खरं सभागृहामध्ये जाण्यासाठी, महानगरपालिका असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जुन्या ज्या निवडणुका पूर्वी झाल्या त्यांचं आता मतदान या ठिकाणी नाहीये, पण नगरपंचायत तर होऊन गेल्यात ना. तर या हम्म. सगळ्या लोकांचा भ्रमनिरास जो आहे, विशेषतः सामान्य मतदारांचा, तो त्या ठिकाणी झालेला आहे. आणि आम्हाला हे जे काही आहे ते अजिबात मान्य नाही. अत्यंत किळसवाणं, हुंगळवाणं हे सगळं त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणजे सगळी मनमानी सुरू आहे. टायमिंग संपला तरी देखील यांनी जाऊन तिथं माघार घेतली आहे. तसं तर मग म्हणायला बघितलं तर मग पानसरे तनपुरे बिनविरोध नाहीच आहेत. पानसरे हे उमेदवार राहिले पाहिजे. नाही नाही, ऐका ना, तुम्ही एक लक्षात घ्या की हे काही निवडणूक लढण्यासाठी अर्ज दाखल केलेले उमेदवार नाहीयेत. मुळामध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही शहराचे आमदार आहेत ते त्यांच्या साठी तो दाखल केलेला, त्यांच्या सांगण्यावरून दाखल केलेला अर्ज आहे. मुळात ते त्यांच्या कुटुंबामध्ये उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांना त्या ठिकाणी हा डाव टाकायचाच होता तर स्वतःच्याच घरातल्या इच्छुक उमेदवाराच्या नावाने टाकायचा ना. पण तेवढी त्यांच्यात कदाचित हिंमत नसावी, तेवढं धाडस त्यांच्यात नसावं, म्हणून त्यांनी त्यांचे नातेवाईक असणाऱ्या श्रीगोंद्यातल्या उमेदवाराला पुढे केलं आणि हे सगळं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.
दुसरी यातली बाजू एक लक्षात तुम्ही घ्या की राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये मला तर असं दिसतंय की जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी हे जे काही शोधा पक्ष आहे त्या सोयऱ्याधाऱ्यांना चांगलीच धोबीपछाड त्या ठिकाणी ज्यांना कुणाला आता आमदार त्या ठिकाणी त्यांनी बिनविरोध करून आणलंय त्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये राहुरीमध्ये सुद्धा तुम्हाला अनेकांना त्या ठिकाणी खड्यासारखं वस्तून बाजूला करण्याची किमया या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि खासदारकीला ज्यांना पराभव स्वीकारावा लागला ही जोडी जी आहे ती करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. नगर शहरामध्ये सुद्धा कधी असा झटका तरी कोणाला दिला समजा तर त्याचा सुद्धा धक्का कोणाला वाटणार नाही. आता अहिल्यानगर शहरामध्ये अशी चर्चा देखील आहे की त्यांनी भाजपामध्ये अनेक निष्ठावंतांना देखील डावललं गेलेलं आहे. हॅलो, निष्ठावंत जे त्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा अजूनही काही भाजपामध्ये नेते होते, उमेदवार होते, त्यांना सुद्धा डावललं गेलंय. कोण निष्ठावंत? भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे तोच मुळात उपऱ्यांचा पक्ष आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आता त्यांनी ज्यांना उमेदवारी दिली ते त्यांच्या पक्षाचे आहेत का हो? ते कधी संघाच्या शाखेत गेलेत का? त्यांनी कधी भारतीय जनता पार्टीचा अभ्यास वर्गामध्ये त्यांनी कधी हजेरी लावली का? आज सन्माननीय राम शिंदेजी सोडले तर या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला प्रत्येक आमदार, प्रत्येक त्या ठिकाणी म्हणजे मंत्री, इतर उमेदवार हे सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी अन्य पक्षातनं ऐकलेले लोक आहेत. त्यामुळे मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी केवळ सतरंजाच उचलायच्या आहेत आणि त्यांच्यामध्ये एवढं यांनी धाडस ठेवलं नाही की साधा इच्छुक असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्याला फॉर्म सुद्धा आणून तो भरण्याची मुभा त्या ठिकाणी नाहीये. त्यामुळे पक्षांतर्गत त्या ठिकाणी हुकुमशाही ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा उपऱ्यांचा पक्ष आहे. सर, आज जो कलेक्टर ऑफिसमध्ये गोंधळ झाला किंवा त्यांनी जी 9 वाजता माघार घेतली, तर तुम्हाला काय वाटतं? काय म्हणणं आहे तुमचं? नाही, ते कसं आहे की लक्षात घ्या, तिथला जो सगळा डेकोरम जर पाहिला तर त्या ठिकाणी आरडाओरडा, गोंधळ घालणं, म्हणजे आम्ही सुद्धा ह्या सगळ्या प्रक्रियेत काम करतो, लोकांचे प्रश्न घेऊन शासकीय कार्यालयांमध्ये जात असतो. आम्ही 353 गुन्हे आमच्या अंगावरती आहेत. म्हणजे आम्ही लोकांसाठी भांडायला गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी कायद्याचा बडगा दाखवला जातो. मग आज ज्या लोकांनी त्या ठिकाणी अंधारातल्या अर्थपूर्ण तडजोडी करण्यासाठी तिथं गोंधळ घातला आणि प्रशासनाला त्या ठिकाणी विठी धरण्याचं काम केलं, प्रशासन हे मूग गिळून गप्पपणे का बघतंय? का तुम्हाला आता 353 त्या ठिकाणी बाहेर काढावं असं वाटत नाही? त्यांच्या आता लकवा मारलाय का? त्याच्यामुळे हा सगळा लॉ अँड ऑर्डरचा सुद्धा प्रश्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत. असं असताना त्या ठिकाणी जर प्रशासनाच्या आडून काही लोक जर अर्थपूर्ण तडजोडी करण्यासाठी सगळ्यांना विठी धरणार असतील आणि लोकशाही सारख्या पवित्र या सगळ्या प्रक्रियेला त्या ठिकाणी काळीमा फासणार असतील तर हे दुर्दैव आहे. वास्तव खबर सोबत तुम्ही संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.